सर्वांना आणि आज आम्ही आता इकडून बाहेर पडलेलो आहोत. उज्जैनमधून आज आम्ही बाहेर पडलेलो आहोत. खूप सारे दर्शन झाले. फायनली आमचं लास्ट जिथं होतं, जिथं आम्ही लास्ट दर्शन घेणार होतो, लास्ट आमचं डेस्टिनेशन जे होतं ते झालेलं आहे उज्जैन. सुरुवात केली आम्ही कारंजा लाडपासून, जिथं नृसिंह सरस्वती महाराजांचे जन्मस्थान आहे. तिथून पुढे आम्ही आलो प्रयागमध्ये संगमाचे आंघोळ स्नान वगैरे करून ब्रह्ममुहूर्तामध्ये स्नान करून पूजा अर्चा करून तिथून आम्ही बाहेर पडलो. कुठे लेट मी थिंक कुठे गेलो तर प्रयागराजवरून आम्ही गेलो काशीला दर्शन घेतलं. तिथं सगळे घाट फिरलो. काशी विश्वनाथाचं दर्शन घेतलं. तिथून काशीमधलंच कालभैरवाचं दर्शन देखील घेतलं. तिथून रात्री निघालो आम्ही अयोध्येसाठी. अयोध्येमध्ये आल्यानंतर हनुमानगडी आणि प्रभू श्री रामचंद्रांचं जे मंदिर आहे तिथं दर्शन घेतलं. ते दर्शन ऑलमोस्ट आम्हाला पूर्ण दिवस आमचा त्यामध्ये गेला. तिथं 2च ठिकाणी दर्शन घेण्यासाठी. आणि ते दर्शन झाल्यानंतर मग आम्ही तिथून निघालो इकडे उज्जैनला, महाकाल उज्जैन. आय थिंक समथिंग आय मिसिंग. तर कारण आम्ही कंटिन्यू तिथून आम्ही अयोध्येवरून आम्ही गेलो चित्रकूटला. तिथं हनुमान धारा देखील एक आहे. चित्रकूटला मंदाकिनी नदीची जलधार आहे. खूप स्पिरिच्युअल प्लेस आहे ते. गंगा मंदाकिनी नदी आहे तिथे. तिथून मग आम्ही आलो इकडे उज्जैनला. 12 ज्योतिर्लिंगापैकी एक श्री महाकालेश्वर महादेव यांचं दर्शन घेतलं. इथून त्यानंतर आम्ही गेलो हरसिद्धी माता, जे 51 शक्तिपीठांपैकी एक आहे. आणि त्यानंतर आम्ही इथलेच बडे गणेश बाबा म्हणून आहेत. ऑलमोस्ट 20 फूट उंच मूर्ती आहे, तिथे गेलो. तर या सगळ्या गोष्टी झाल्या. आणि फायनली आता आम्ही चाललो आहे उज्जैनचे काळभैरव, जे फेमस आहे इथलं, तिकडे चाललो आहे दर्शन घ्यायला. ते दर्शन झाल्यानंतर आम्ही रामघाटवर एक घाट आहे, तिथे अघोरी असतात. तर आता महाशिवरात्री चालू होणार, सो आम्ही तिकडे जायचं आमचं प्लॅनिंग आहे, जर आम्हाला टाईम भेटला तर. आणि तिथून डायरेक्ट मग आम्ही निघणार पुण्याला. तर आता मार्केटमध्ये आम्ही खरेदी करतो आहे. तुम्ही इकडे बघू शकता गर्दी किती आहे, इकडे देखील बघू शकता. तर आय थिंक हे शॉर्टसाठी असंच मी शूट करतो आहे. तर लाईक करा, शेअर करा.